आज मी तुम्हाला गळ्यांना शेप कसे द्यायचे ते दाखवणार आहे। तर हा गळा आहे 10.5चा, म्हणजे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला आहे, 11 केला आहे। तर ह्याला आता मटका गळा द्यायचा आहे। हे बघा, इथे अर्धा इंच इथे घ्यायचं, ही आपण 2 इंच इथे घेतलं आहे, 2 इंच इथे घेतलं, अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं, ही 1 इंच इथे, इथे 1 इंच बाहेर काढायचा। तुम्हाला जेवढा राऊंड पाहिजे असेल तेवढा, अर्धा थो कमी पाहिजे असेल तर अर्धा इंच घ्यायचा। आता शेप द्यायचा, ह्या राऊंडवरून, ह्या टिक मार्क केले त्याच्यावरूनच शेप द्यायचा। आपण मटका आकार देणार आहेत। बघा, हा झाला मटका आकार, हा मटका आकार झाला, बरोबर। इकडे अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा आणि इकडे 1 इंच बाहेर काढायचा, हा शेप देऊन घ्यायचा। आता पान गळा कसा करायचा। पान गळा बघा, इथे 2 इंच घ्यायचा, 10.5चा गळा आहे, 11 इंच घ्यायचा, अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी, इथे पण 2 इंच घ्यायचा, हा बॉक्स बनवून घ्यायचा, बॉक्स। आता पान गळा कसा करायचा, पान गळा पण असाच करायचा, इथे अर्धा इंच आतमध्ये द्यायचा, 1 इंच इथे बाहेर काढायचा। आता बघा, हा शेप आपण मटका गळ्याला दिला ना तसाच द्यायचा, फक्त पान गळ्याला काय करायचं, हा शेप इथे खाली खाली थोडा उतरवायचा, असं। हा आपला झाला पान गळा, पान गळा। आता तो कटिंग केला ना दोन्ही साईडने तर असा येईल, हा बघा, हा आपला झाला पान गळा तयार। आणि मटका गळा पण दाखवते, हा झाला मटका गळा तयार। बघा, तुम्हाला गळ्याचे शेप आवडले असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा।